रेकॉर्ड. आपल्याला S2 मॉलिक्यूल बनवायचा आहे लेविस फॉर्मॅट मध्ये. काय बनवायचं आहे? S2. तर कसा बनवायचा असतो शिंदे? काय करावं लागेल? काय करावं लागेल शिंदे? सर आधी काय सर करतो त्याचे आपण? आधी ऍटमला टार्गेट करतो. काय करतो? ऍटम. आपल्याकडे हायड्रोजनचा एक ऍटम आहे. कोण आहे रे? चिन्मय. तर हा हायड्रोजनचा ऍटम आहे आणि दुसरा हायड्रोजनचा ऍटम आहे, बरोबर? तर दोन हायड्रोजनचे ऍटम आपण काढणार, बरोबर? आणि दोघं हायड्रोजनच्या ऍटम मध्ये आपल्याला बघायचंय की याच्यामध्ये काय होतं. तर याच्यामध्ये एक इलेक्ट्रॉन असतो आणि यात एक इलेक्ट्रॉन. याला लेविस सिम्बॉल म्हणतात. काय म्हणतात? लास्ट शेलचे इलेक्ट्रॉन शो करायचे. आणि आपल्याला माहिती आहे वन शेअरिंग म्हणजे वन बॉन्ड. वन शेअरिंग म्हणजे तर लेविस रिप्रेझेंटेशन S2 मॉलिक्यूलचं असं असतं. बरोबर? वन शेअरिंग म्हणजे वन बॉन्ड. चला नेक्स्ट. कोणतं? कोणतं? लेविस रिप्रेझेंटेशन पहिलं. हे 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 काय? ते स्टार मार्क केला ते काय मशीन. चला नेक्स्ट पॉइंट आहे O2 मॉलिक्यूल. O2 मॉलिक्यूल लेविस सिम्बॉलने कसा शो करायचा? चला O2 मॉलिक्यूल आणि नोटबुक मध्ये लिहायचं आहे हर्षवर्धन. H2 लिहिलं. हो H2 हो लिहिलं. हा आता O2. O मध्ये काय करताना काय करायचं हे बघा. इथे ऑप्शन आपल्याकडे दोन आहेत, O1 आणि O2. ऑप्शनच्या लास्ट मध्ये किती इलेक्ट्रॉन असतात? अरे 6 असतात. 2 6. लास्ट शेल इलेक्ट्रॉन, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन 6. लेविस मध्ये काय शो करतो आपण? 1 2 3 4 5 6. 1 2 3 4 5 6. 6 याच्याकडे 2 6 आहे. याला किती लागतात? 2 लागतात. याला किती लागतात? 8 करायला 2 लागतात. ऑक्टेट रूल आहे आपला. काय रूल आहे? ऑक्टेट रूल आहे. मग यालाही 2 लागतात, यालाही 2 लागतात. म्हणजे हे 2 इलेक्ट्रॉन, हा आपले 2 इलेक्ट्रॉन कोणासोबत शेअर करतो? दुसऱ्या ऍटम सोबत, ऑप्शन सोबत. मग शेअरिंगचे इलेक्ट्रॉन किती झाले? 4. आणि रिमेनिंग किती? 4. म्हणजे 8 झाले. याचे शेअरिंगचे 4 आणि रिमेनिंग किती? 4 झाले 8. ऑक्टेट रूल कम्प्लीट झाला. मग शेअरिंग वाला हो दाखवायचं, बॉन्डने दाखवायचं. वन शेअरिंग म्हणजे वन बॉन्ड, टू शेअरिंग म्हणजे टू बॉन्ड. हो रिमेनिंग जे आहेत त्यांना यायच्या ना लोन पेअर म्हणतात. काय म्हणतात? लोन पेअर. हे काय आहेत? लोन पेअर 1, लोन पेअर 2 आणि याला म्हणतात बॉन्ड पेअर. बॉन्ड पेअर 1, बॉन्ड पेअर 2. लिहावं लागेल. चला लिहा. आणि इथे लोन पेअरच्याकडे 2 आहेत. किती आहेत? 2 आहेत. कळालं का? चला लिहा. हो बॉन्ड पेअर म्हणजे डॅश ने शो करायचे, डॅश ने. ते मी तिथे मार्क केले 2 डॉट दाखवायचे नाही, फक्त डॅश म्हणजे बॉन्ड पेअर. ते अजून करून हो घ्यायचे. आणि लोन पेअर तर दाखवायचे डॉट डॉट. समजलं? चला O2 मॉलिक्यूल कसा शो होतो मग? याला म्हणतात लेविस रिप्रेझेंटेशन. काय म्हणतात? लेविस रिप्रेझेंटेशन. चलो डन. नेक्स्ट मॉलिक्यूल आपल्याला बघायचा NF3. काय बघायचं? NF3. मी बघतो ना ते, पण मला प्रश्न आहे काय राहिलेली गोष्ट काय प्रश्न आहे का रे बा? मी बघतो ना ते. चला NF3. तर NF3 मध्ये लक्षात ठेवायचं की जो लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह असतो. आता मी शिकवलं होतं इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी, आठवतंय का शिंदे? शिंदे, इलेक्ट्रो निगेटिव्हिटी. काय इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी? लेफ्ट टू राईट साईडला काय होते? इन्क्रीज होते. काय इन्क्रीज होते? हो तर ऍटमची जी रेडियस असते ते काय होते? डाऊन होते. तर लेफ्ट टू राईट जाताना ऍटमची साईज काय होते? छोटी होते. आणि त्याचं इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी वाढते. कळलं पॉइंट? चला ट्रेन आधी लिहून घ्या. लेफ्ट टू राईट लिहा. लेफ्ट टू राईट ऍटॉमिक रेडियस डाऊन, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी अप. लेफ्ट टू राईट इलेक्ट्रोनिगेटिव्ह ऍटॉमिक रेडियस डाऊन, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी अप.
गप्पा कशामध्ये ऍटॉमिक रेडियस अँड इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. काय बोललो मी? लेफ्ट टू राईट ऍटॉमिक रेडियस डाऊन अँड इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी अप. टेबल जर बघितलं तुम्ही तर तुम्हाला कळेल की हा जो नायट्रोजन असतो तो लेफ्टला असतो आणि फ्लोरीन राईट राईट कसे असतो राईटला. म्हणजे कोणाची इलेक्ट्रॉनिक जास्त आहे? फ्लोरीनची. कोणाची? फ्लोरीनची. मार्क करा. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑफ नायट्रोजन लेस दॅन इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑफ फ्लोरीन. मार्क करायचे लेफ्ट टू राईट मध्ये. मग जो लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह असतो काय म्हणतो? लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह त्याला सेंटरला ठेवायचं. कुठे? सेंटर. सेंटर. मग इथे कोण लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे? नायट्रोजन. त्याला सेंटरला प्लेस करायचं. काय करायचं? सेंटरला प्लेस. म्हणजे लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह प्लेस सेंटर. लिहा. लेस इलेक्ट्रोनेगेटिव्ह atom placed at the center of molecule. Less electronegative atom placed at the center of molecule. Less electronegative molecules placed at the center of molecule. मग जनरली कोणते सेंटरला असतात? जे लेफ्ट साइडला असतात. जे लेफ्ट साइडला असतात. बरोबर. चला लेफ्ट साइडला असतात. मग हे लॉजिक आपल्याला लावायचं. लॉजिक कसं लावणार? लॉजिक सिंपल आहे. आपल्याकडे कोणता मॉलिक्युल आहे? NF3. यातला आपल्याला कळालं नायट्रोजन आणि फ्लोरीन. हा नायट्रोजन कोणत्या साईडला आहे? लेफ्ट साईडला, राईट साईडला. हा जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. मग लेस इलेक्ट्रोनिगेटिव्हला काय करायचं? सेंटरला ठेवायचं. ठेवायचं. हा सेंटर ऍटम बनवायचं. बनवलं सेंटर ऍटम. मग नायट्रोजनला सेंटरला बसवलं. नायट्रोजनचं मग आपल्याला माहिती लेविस सिम्बॉल. त्याच्याकडे लास्ट शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन असतात? 5. किती असतात? 5. मग प्लेस करायचे 1 2 3 4 5. हॅलो. हा हा बोल ना. बोलतो मी तुझ्याशी 15 मिनिटात. हा झालं. नेक्स्ट मग सेंटरला कोण ठेवायचं NF3 मध्ये? एन. किंवा कळतं ना एकच एन आहे ना F3 आहे. तर F च्या बाहेर एन असेल का? एन मध्ये असेल. एन मध्ये असेल. एन मध्ये असेल. एफ. मग एफ इथे याचा एफच्या लास्ट मध्ये किती असतात? 7. 1 2 3 4 5 6 7. एफ 1 2 3 4 5 6 7. लिहायचं रे. 1 2 3 4 5 6 7. मग आपल्याला माहितीये याच्याकडे 7 आहे. याला 1 पाहिजे. काय पाहिजे? मग नायट्रोजन सोबत 1 शेअरिंग करायचं. हाही 1 घेणार का? फ्लोरीन सेमच असतात. याचंही 8 याचंही 8 आणि याचंही 8. प्रॉब्लेम झाला का सॉल्व? नायट्रोजन कडे बघा शेअरिंगची किती आहे? 2 2 2 6. आणि हे लोन पेअर 8. नायट्रोजन कडे काय बॉन्ड पेअर किती आहे? बॉन्ड पेअर मध्ये इलेक्ट्रॉन किती आहे? 6. शेअरिंग किती आहे? 6. आणि लोन पेअर किती आहे? 2 8. नायट्रोजन हॅपी. फ्लोरीन नाही हॅपी. मग काय करायचं माहिती आपल्याला? जे बॉन्ड पेअर आहे त्यांना कशाने दाखवायचं? कशाने दाखवायचं? डॅश दाखवायचं. कोव्हॅलंट बॉन्ड याला म्हणतात कोव्हॅलंट बॉन्ड. आणि फ्लोरीन कडे रिमेनिंग लोन पेअर आहेत ना किती आहेत? 6. 1 2 3 4 5 6 दाखवायचे. 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6. आणि नायट्रोजन कडे लोन पेअर आहे. याला म्हणतात लेविस रिप्रेझेंटेशन ऑफ NF3. लेविस रिप्रेझेंटेशन ऑफ NF3. कोणाला प्रश्न असेल विचारा. NF1 नसतो दादा. बरोबर बोलू आपण त्याच्यावरती. असं काही नसतं. NF3 आहे ना ते आपल्याला शोधायला NF3 एन आधीच लेफ्ट साइड तर समजून घ्यायचं ते लेफ्ट असतं. कोणतं? नाही तसं काही रूल नाही. प्रश्न तो नाही. पिरियड टेबल माहिती आहे? लक्षात ठेवावं लागेल. काय करावं लागेल? चला प्रश्न चला पुढे. चला नेक्स्ट. नेक्स्ट बघायचं आहे O3. काय बघायचं आहे?
O3 वेगळा मॉलिक्युल आहे जरा, बरोबर. O3 O3 मध्ये बघा O3 तीन O आहेत, तिघांची इलेक्ट्रॉनिटी सेम आहे, बरोबर. मग कोणी सेंटरला येऊ शकतो, तर एक सेंटरला, एक साइडला, एक दुसऱ्या साइडला. काही प्रॉब्लेम आहे का? नाही. मग चला फर्स्ट आयटमचे काय करायचे, आपल्याला माहिती आहे किती इलेक्ट्रॉन असतात. 6 म्हणजे ऑप्शनच्या लास्ट मध्ये किती असतात? 6. मग 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6. मग ह्या ऑक्सिजनला 8 करायला किती, 2 शेअर करावे लागतील ना. हॅलो, हो हा सॅटिस्फाईड झाला की नाही? हाही सॅटिस्फाईड होऊन गेला. हो पण O3 आहे ना आपल्याकडे, काय O3 आहे. बी O3 तर बनवायचंच आहे. याचंही 8 कम्प्लीट झालं बघा. शेअरिंगचे 4, लोन पेअर 4, हॅपी. शेअरिंग 4, लोन पेअर हॅपी. पण हा कुठे गेला? हा तर हॅपी ना, 6 आहे ना हा. याला 2 पाहिजे. मग काय करायचं, हे लोन पेअर वाले एक्स्ट्रा पडलेत ना. लोन पेअर म्हणजे काय? एक्स्ट्रा. तो शेअर करतो. काय करतो? शेअर. मग सिंगल आयटम करतो, एकटा शेअर करतोय ना, तर दोघं शेअर करताय. एकटा हा शेअर करतोय, ओनली वन शेअर करतोय. याला म्हणतात कोऑर्डिनेट बॉन्ड. कोणता बॉन्ड? चला, कोऑर्डिनेट, COORA, कोऑर्डिनेट बॉन्ड. मग हा आपले दोघं इलेक्ट्रॉन कोणाला शेअर करतो? थर्ड ऑप्शनला. आणि थर्ड ऑप्शन हॅपी होतो. काय होतो? हॅपी होतो. झाला काय हॅपी तो? सर एकदा वापस सांगा ना. काय वापस सांगा? वापसला काय नाही, वापसला सोपं आहे. यांचं समजलं का दोघांचं? 2-2 शेअर केले तर हो 1 2 कळाला का? टी वाल्याकडे तर 6 आहे ना. 1 2 3 4 5 6. मग हा सेंटर वाला काय करतो, आपल्याकडचे जे एक्स्ट्रा पडलेत ना 2 लोन पेअर, हा ते शेअर करतो, वापरायला देतो. कोणाला? थर्डला. पडला वापरायला देतो, त्याला म्हणतात, तो कोऑर्डिनेट बॉन्ड बनवतोय थर्ड सोबत. काय बनवतोय? कोऑर्डिनेट. कोऑर्डिनेट हे कोव्हॅलंट बॉन्ड आहे. दोघांनी शेअरिंग केलंय. इथे फक्त एकटा शेअर करतोय. पडलाय म्हणून हो देतोय वापरायला. पडलाय म्हणून देतोय. हा चला, मग काय करायचं आता? चला, गोष्ट झाली एवढी. मग त्याला आपल्याला आता बॉन्ड मध्ये बनवायचं. याला बॉन्ड बनवा, यालाही बॉन्ड बनवा. काय झालं मग? फर्स्ट ऑप्शनला 2 लोन पेअर आहेत आणि त्या 2 बॉन्ड बनवले सेकंड सोबत, बरोबर की नाही? सेकंड कडे आता बघा एक लोन पेअर दिली गेली आहे. हे 2 इलेक्ट्रॉन पडले, त्याने एक लोन पेअर दुसऱ्याला दिलाय. दिलंय की नाही? मग त्या दिलेला काय म्हणतात? दिलेला कोऑर्डिनेट बॉन्ड म्हणतात. काय म्हणतात? कोऑर्डिनेट बॉन्ड. आणि याच्याकडे किती पडले? त्याच्याकडे पडलेत नाही. याच्याकडे किती पडले? 6 पडलेत त्याच्याचे. पडलेत ना. 1 2 3 4 5 6. मग याला म्हणतात कोऑर्डिनेट बॉन्ड, बरोबर. शो करायचं. समजलं? हे दोघं डॅश काय आहे? कोव्हॅलंट. आणि हा कोण आहे? कोऑर्डिनेट. कळलं? मग जर कोऑर्डिनेट बॉन्डला तुम्हाला कोव्हॅलंट मध्ये कन्वर्ट करायचं असेल, काय बोला मी? कोऑर्डिनेट बॉन्डला कोव्हॅलंट बस, मग काय करायचं? याला चेंज करायचं. याला काय करायचं? चेंज करायचं. आपल्या ऑक्सिजनला पहिले 2 सेमच ठेवायचं. त्याने 2 बॉन्ड बनवले. दुसऱ्याकडे 2 लोन पेअर आहे. हा तिसऱ्याकडे 6 आहे. 1 2 3 4 5 6. मग आपल्याला ह्या कोऑर्डिनेटला कोव्हॅलंट करायचं असेल तर डॅश बनवायचं, म्हणजे कोव्हॅलंट बनवायचं. बनवलं कोव्हॅलंट? शिंदे बनवलं का? शिंदे हो सर बनवला लिहिलं सर बनवलं. त्याला कोव्हॅलंट बनवलं तर जिथून इलेक्ट्रॉन गेले त्याच्यावरती प्लस चार्ज, आणि जिथे इलेक्ट्रॉन हा त्यावरती मायनस चार्ज. बघा, हे दिसतंय का? असं दिसतंय हो का? हो जिथून इलेक्ट्रॉन शेअर केले होते तो प्लस चार्ज, आणि ज्याने इलेक्ट्रॉन घेतले तो मायनस चार्ज. निगेटिव्ह. कळलं? मग फायनल स्ट्रक्चर काय झालं? चला, फायनल स्ट्रक्चर असं झालं.
हा ऑप्शन होता, याच्याकडे 2 होते बरोबर ना, याने 2 शेअर केले, ह्या ऑप्शन कडे 2 होते आणि 2 दुसऱ्याला दिले, तर त्याला बॉन्ड बनवायचा कोव्हॅलंट. काय बनवायचा? त्याने दिले म्हणून प्लस आणि घेणाऱ्यावरती मायनस, आणि याच्याकडे 6 तर ऑलरेडी होते, त्याने 6 ला हलवलं नाही. तर हे स्ट्रक्चर आहे O3 चं, लेवी स्ट्रक्चर ऑफ O3. O3 ला काय म्हणतो? ओझोन. O2 ऑक्सिजन, O3 ओझोन. कळलं का रे? ऑनलाईन करताय का? नसेल तर व्हिडिओ बघायचा रे, मागचं काय भरोसा ठेवायचा नाही की आपल्याला येतं. हं? चला नेक्स्ट. झालं का? यश, आवाज. यश, त्यांचा माईक ऑन करून बंद आहे सर. माईकवर जर त्याला टॅप कर कसे असतं का? नाही करत तुम्हाला काय जाऊ दे ना, उद्या बघू ना आपण किती येतो ते. आपल्याला बोलण्यापेक्षा ते येतं का ते महत्वाचं. बरं, नाही आला तर प्रश्न आहे की नाही आला तर आपलं टार्गेट बोलण्यात नाही, आपलं टार्गेट आहे की ते किती डोक्यात जात आहे. ते नसलं तर मग प्रॉब्लेम आहे, नसलं तर काय रे प्रॉब्लेम आहे. काय आयुष, मोठा प्रॉब्लेम. CO3-2 काय? आता आपल्याला बघायचं की सी आणि ओ. सी कुठे आहे? लेफ्ट हँड साइड. ओ राईट हँड साइड. इलेक्ट्रोनेगेटिव्ह कोण जास्त आहे? ऑक्सिजन. मग सेंटरला कोणाला ठेवायचं? सी ला. तर सेंटरला सी ला ठेवून द्या. कार्बन वरती किती बॉन्ड असतात? 4. किती असतात? 4 इलेक्ट्रॉन असतात. 1 2 3 4. किती असतात? 4. ऑप्शन किती आहे? 3 आहेत. तर एक ऑप्शन इथे, एक ऑप्शन इथे, एक ऑप्शन इथे. ऑप्शनला किती असतात? 1 2 3 4 5 6. 1 2 3 4 5 6. 1 2 3 4 5 6. बरोबर. आता फर्स्ट आता हा 1 नंबर दिवला आपण, याला 2 नंबर, 3 ऑप्शन आहे ना. तर सुरुवात एकापासून करायची. एकाला 6 आहेत ना, 2 लागत आहेत ना, तर दोघं त्याने शेअर करून टाकले, केलेत. काही प्रॉब्लेम नाही, हॅपी आहे काय? हॅपी हॅपी करून टाकायचं. झाला 1 नंबर हॅपी. यस. कार्बन ने काय केलं? कार्बनला पुन्हा किती लागतं? 4 लागतं. त्याने 2 इथे शेअर केले, इथे एक शेअर करून टाकला, इथे एक शेअर करून टाकला. कार्बनही हॅपी. कार्बन गेला हॅपी. पण हा जो 3rd नंबर आणि 2 नंबर आहे, यांच्याकडे किती बघा, किती इलेक्ट्रॉन झालेत? 5 कसं काय? 7. याच्याकडे 7 आहे, याच्याकडे किती आहे? हे अनहॅपी आहे. मग अनहॅपी वरती तुम्ही बघितलं -2 चा चार्ज आहे. काय आहे? -2 चा. म्हणजे याच्यावरती -1 चार्ज आहे आणि याच्यावरती -1, म्हणून ते हॅपी आहे. त्याच्याकडे एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन काय आहे? एक्स्ट्रा चार्ज. मग जेव्हा ऑक्सिजन जनरली ऑक्सिजन जेव्हा 1 बॉन्ड क्रिएट करतो, तेव्हा त्याच्यावरती काय असतो? -1 चार्ज असतो. काय असतो? म्हणून ते हॅपी आहेत. आणि मग ते -1 चार्ज कसे दाखवायचे? टोटल ब्रॅकेटवर. मग काय करायचं? पहिल्याला 2 हॅपी करून टाकायचं, हॅपी आहे. याच्याकडे हे 2 पडलेत, बरोबर की नाही? हे सेकंड ऑप्शन कडे किती आहे? 1 बॉन्ड बनला. थर्डला 1 बॉन्ड बनला. किती रिमेनिंग आहे? 1 2 3 4 5. बरोबर ना? बरोबर ना? आणि त्यांच्यावरचा -1, याचा -1 कुठे दाखवायचं? वरती दाखवायचं. काय करायचं? वरती. मग ऑप्शन वरती डबल बॉन्ड असेल तर चार्ज 0, आणि जर एकच बॉन्ड असेल तर चार्ज -1. काय आहे? कळालं का रे? शिंदे, शिंदे. हो सर. हो ऑप्शन, सर, कळालं. त्या ऑप्शन वरती चार्ज किती आहे? 0. कारवरती चार्ज किती आहे? 0. पण याच्यावरती -1 का आहे? कारण याचं ऑक्टेट कम्प्लीट नाही आहे. त्याने स्टॅबिलिटीसाठी -1 चार्ज होल्ड केलाय, म्हणून तो स्टेबल आहे. कळालं? Yes. हो. कार्बन स्टेबलच आहे ना. कार्बनचे तर ऑलरेडी स्टेबल आहे. कार्बन ऑलरेडी स्टेबल आहे ना. कार्बन ऑलरेडी स्टेबल आहे ना. कार्बन ऑलरेडी स्टेबल आहे.
हे बघा रूल लक्षात ठेवायचा केमिस्ट्री, जर तुम्हाला ऑप्शन समोर दिसला आणि निगेटिव्ह चार्ज असेल तर तो डायरेक्टली ऑप्शनला देऊन टाकायचा, कारण त्याला इलेक्ट्रॉन पकडायला आवडतात. काय करतात? त्याला निगेटिव्ह राहायला आवडतं. कोण आता इमेजिन करा, काढलं काय? आता इमेजिन करा की हा CO3 मॉलिक्युल आहे, CO3 मॉलिक्युल आहे आणि -2 आहे. हा -2 चार्ज, प्रश्न पडला पाहिजे ना की हा CO3 ला हा -2 चार्ज कोणाला द्यायचा? कार्बनला द्यायचा की ऑप्शनला? तर मी ऑप्शनला देणार. का देणार? कार्बनला देऊ शकला असतं ना, पण ऑप्शनलाच का देतो? कारण तो इलेक्ट्रोनिगेटिव्ह असतो, त्याला निगेटिव्ह चार्ज होल्ड करणं आवडतं. कळलं? समजतंय? बरोबर. तर अशा प्रकारे आपण CO3 केला. आता तुम्हाला कळालं कळालं का रे दोघे? त्याला लास्ट मॉलिक्युल काय? लास्ट मॉलिक्युल HNO3. HNO3 म्हणजे कोण? नायट्रिक ऍसिड. कोण आहे? नायट्रिक ऍसिड. चला, नायट्रिक ऍसिड मध्ये आता प्रश्न बघा. आता आपल्याकडे वेगवेगळे मेंबर्स आहेत. HNO3. HNO3. आता याच्यामध्ये हायड्रोजन आहे, नायट्रोजन आहे, ऑक्सिजन आहे. तर आपण बेसिकली हायड्रोजन, नायट्रोजन, ऑक्सिजन याच्यामध्ये सेंटर आयटम कोणाला बनवणार? तर आपण जनरली नायट्रोजनला बनवणार, हायड्रोजनला बनवणार नाही. हायड्रोजनला आपण सेंटर आयटम बनवणार नाही. एक्सेप्शनल आहे हायड्रोजन. काय आहे? एक्सेप्शनल. मग आपण नायट्रोजन ऑप्शन मध्ये चेक करणार. नायट्रोजन लेफ्ट हँड, ऑक्सिजन राईट हँड. ऑक्सिजन जास्त म्हणजे बाहेर, नायट्रोजन सेंटरला, नायट्रोजनला सेंटरला ठेवायचे. किती इलेक्ट्रॉन? 5. 1 2 3 4 5. बरोबर की नाही? बरोबर का? यस. ऑप्शन किती आहेत? 3. किती आहे? 3. मग ऑक्सिजनला जनरली कोणाला जोडायचं? जो लेस इलेक्ट्रोनेटेड आहे त्याला जोडायचं. बरोबर. मग चला, फर्स्ट ऑप्शन इथे जोडला मी. 1 2 3 4 5 6. जोडला की नाही? जोडला का रे? बरोबर. मग जोडल्यानंतर आपल्याला माहिती आहे, 2 जर जोडले तर त्याचा एट होतो, तो हॅपी हॅपी करून टाकायचा. एकाला हॅपी करून टाकायचा. केला. चार्ज किती? 0. किती? तिथे दुसरे ऑक्सिजन आहे. तिथे दुसरे ऑप्शन, ते तिसरे ऑप्शन आहे. तिसऱ्या ऑप्शनला आता नायट्रोजनकडे किती बॉन्ड राहिले? फक्त 3च राहिले. किती राहिले? 3 राहिले. मग नायट्रोजनने डबल तर इथे बनवून टाकला ना. 2 बनवले. 2. हा, मग इथे काय करायचं? हा एक ऑप्शनकडे किती असतात? 1 2 3 4 5 6. एक बॉन्ड इथे बनवून टाकला ऑप्शनने. ऑप्शनकडे हायड्रोजन होता, त्याने पुन्हा एक इथे बॉन्ड बनवून टाकला. ऑक्सिजन हॅपी. ऑक्सिजन हॅपी. कोणाला? हा सेकंड ऑप्शन कसा हॅपी झाला? त्याने नायट्रोजन सोबत एक बॉन्ड बनवला, हायड्रोजन सोबत एक बॉन्ड बनवला. 2 2 4 आणि तो हॅपी. हायड्रोजन काय हॅपी? डबलला हॅपी. झाला की नाही? मग एक राहिला ना विचारा, 6 वाला. 1 2 3 4 5 6. काय राहिला? बरोबर. बॉन्ड चुकले का रे आपले कुठेतरी? नायट्रोजनचे बॉन्ड चेक करा बरं. हा, बरोबर आहे. मग नायट्रोजनकडे आता ऑक्सिजनकडे 6 इलेक्ट्रॉन आहे. बरोबर ना? विचारा भिकारी आहे. नायट्रोजनकडे 2 इलेक्ट्रॉन पडलेत. पडलेत ना? तो हॅपी आहे. तो काय? हॅपी ना, पण तो आपले इलेक्ट्रॉन याला देणार. हे मग देणारा प्लस घेणारा आणि मध्ये बॉन्ड मध्ये संपलं. देणारा प्लस घेणारा नायट्रोजन. सांगितलं होतं मागे ऑप्शन. देणारा प्लस घेणारा. मग फायनली काय होणार? फायनली असं दिसणार तुम्हाला ते काय? इथले 2 इलेक्ट्रॉन इथे शेअर झाले की याच्यावरती प्लस, याच्यावर मायनस एक लाईन मारायची. काय मारायची? आणि म्हणायचं दिस इज दी नायट्रिक ऍसिड लेव्ही स्ट्रक्चर फॉर. आपण एकदम हार्ड स्ट्रक्चर नाही घेत आहे, जेवढे एनसीईआरटी तेवढे पुढचं पुढे. चला, मला सांगा, याच्यामध्ये कोणाला काहीच कळलं नाही असं आहे का? आणि समोर यायचं रे, ऑनलाईनला कळत नाही रे. आयुष, कळतंय का? व्हिडिओ बघायचा घरी. काय करायचं? व्हिडिओ ते एक त्यासाठी रेकॉर्ड करतोय, काही युट्यूबवर टाकून दे, फेमस नाही व्हायचं आपल्याला. तुम्ही डबल काम करू नये म्हणून टाकतोय. घरी ऐकायची.
त्यांना ऐकून आला तो लेक्चर नव्हता तो बघायचं तो पुन्हा तेव्हा गोष्टी करतील. चला तर आपण काय बघितलं लेविस रिप्रेझेंटेशन काही मॉलिक्युलचं कसं असू शकतं. तर नंतर करायचं ते वेळ जातो. इथे काही एक्झाम्पल आहेत बघा. सीओ मॉलिक्यूल काय आहे सीओ मॉलिक्यूल. तर तुम्हाला सांगितलंय सीओ मॉलिक्यूलचं लेविस स्ट्रक्चर बनवा. काय बनवा सीओचं. आता सीओचं बनवताना विचार करा सीओचं कसं बनवणार. तर एक सी आणि एक O बरोबर ना. 1 2 3 4 1 2 3 4 5 6 बरोबर की नाही. मग कार्बन काय करणार कार्बन आता कार्बन आहे बरोबर. कार्बन आणि ऑक्सिजन किती बॉन्ड शेल. आता ऑक्सिजनला किती लागत आहेत. किती लागत आहेत 2 लागत आहेत बरोबर. आणि कार्बनला 4 बोला. दोनच ना दोन कार्बनला 2च लागतात. नाही 4 4 4 हे बघा ऑक्सिजन कडे 6 इलेक्ट्रॉन आहे. किती इलेक्ट्रॉन आहे 6 इलेक्ट्रॉन आहे बरोबर. आणि 6 इलेक्ट्रॉन ऑक्सिजन कडे आहेत आणि याच्याकडे किती आहे फक्त 2 इलेक्ट्रॉन. चला जाऊ दे आपण हे नंतर बघू. का पाऊस हा मग याला बोलून घे. कोण तर हे थांबा बोलून घे. चला लवकर चला. चला वाच रे आयुष. आपल्याला पहिली स्टेप करायची स्टेप नंबर 1. एक्झाम्पल लिहा. एक्झाम्पल नंबर 1 प्रॉब्लेम नंबर लिहा 4.1 ड्रॉ द लेविस स्ट्रक्चर ऑफ सीओ मॉलिक्यूल. चला लिहा सीओ मॉलिक्यूल 4.1. तर काय करावं लागणार स्टेप नंबर 1 काउंट द टोटल नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन फॉर कार्बन आणि ऑक्सिजन. कॅल्क्युलेट केले टोटल नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन फॉर कार्बन अँड ऑक्सिजन. द व्हॅलन्स इलेक्ट्रॉन अवेलेबल आर. किती टोटल इलेक्ट्रॉन आहे दोघांचे मोजून किती इलेक्ट्रॉन आहेत 10 इलेक्ट्रॉन. किती इलेक्ट्रॉन आहे 6 आणि 4 बरोबर. चला लिहा प्रॉब्लेम नंबर 1 सीओ मॉलिक्यूल. काय लिहा सीओ मॉलिक्यूल. स्टेप 1 लिहा टोटल नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. कार्बन 4 ऑक्सिजन 6 10 इलेक्ट्रॉन. लिहा लवकर. स्टेप 1 4 + 6 10 इलेक्ट्रॉन. अवेलेबल इलेक्ट्रॉन 4 + 6 10. मधलं नका लिहू रे फक्त हे लिहा किती इलेक्ट्रॉन अवेलेबल आहे कार्बनचे 4 आणि ऑक्सिजनचे 6 10. चला पुढचं वाचायचं रे. वाच. स्केलेटल स्ट्रक्चर म्हणजे कार्बनला आपल्याला माहिती कुठे ठेवायचं आहे इकडे ठेवायचं लेफ्ट साईडला कारण तो लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. मग सीओ इकडे ते तर आपल्याला माहिती आहे. आता 3 ड्रॉ अ सिंगल बॉन्ड. पहिल्यांदा सिंगल बॉन्डने सुरू करायचं. काय करायचं सिंगल बॉन्डने. तर सिंगल बॉन्ड सी आणि बो मध्ये ड्रॉ करायचा अँड कम्प्लीट द ऑक्टेट ऑन ओ आणि रिमेनिंग 2 इलेक्ट्रॉन्स आर लोन पेअर ऑन अ कार्बन. हे बघा सिंपल. तर असं स्ट्रक्चर आपण करणार. यातला हे काही कळालं का एक बॉन्ड ड्रॉ केला आपण काही प्रॉब्लेम प्रश्न आहे ना बरोबर गुड झालं. एक बॉन्ड ड्रॉ करून हा हॅपी आहे का कसं काय हॅपी असणार किती ते ऑप्शन हॅपी का दोन्ही हॅपी आहे. हे बघा दोन्ही हॅपी कसे असणार. इकडचे ऑक्सिजनचे 6 आणि कार्बनचे 2 बॉन्ड दोघांचे
अर्धा कार्बनला किती लागतात 4 लागतात किती लागतात सिंगल बॉन्ड. This does not complete the octet on carbon since we have to resort the multiple bonding. In such case, the triple bond between carbon and O atom is satisfied the octal condition for both the atom. मग यांच्यामध्ये काय होतं ट्रिपल बॉन्ड शेअरिंग होतं. काय होतं ट्रिपल बॉन्ड शेअरिंग. यांच्यामध्ये ऑक्टेट रूल साठी काय करावं लागतं ट्रिपल बॉन्ड बनवावं. काय म्हणावं लागतं ट्रिपल बॉन्ड. मग ही डायग्राम बघा इथे ट्रिपल बॉन्ड दिसतो तुम्हाला शेअरिंग करतोय का ट्रिपल बॉन्ड. ट्रिपल बॉन्ड कसे त्याच्यामध्ये कार्बन कडे आपल्याला माहिती आहे किती इलेक्ट्रॉन असतात 4च असतात. ऑप्शन कडे किती असतात 6 असतात. मग टोटल किती होतात 10 होतात. हे दिसतं तुम्हाला 6 + 10. मग यांच्यामध्ये हे शेअरिंग मध्ये किती उतरले जातात 6 आणि 6 उतरल्यावरती याच्याकडे 2 आणि याच्याकडे 2 अशा प्रकारे ट्रिपल बॉन्ड बनतो. म्हणजे CO हा एक ट्रिपल बॉन्डेड ऍटम असतो. काय असतो ट्रिपल बॉन्डेड ऍटम. मॅक्झिमम शेअरिंग कोणाकडनं होत आहे ऑप्शन कडे. ऑप्शन कळलं. आपल्याला फक्त ऑक्टेट कम्प्लीट करायचं. काय करायचं आहे कार्बन कडे 4 आहे याच्याकडे 6 आहे. काही करून दोघांकडे 8 झाले काय झाले पाहिजे 8 झाले पाहिजे. कोणी दिले ते मॅटर नाही करत. मॅटर करतं दोघांकडे किती पाहिजे. रूल हा नाही किंवा ऑप्शनचे आपण युज केले. प्रश्न काय आहे कार्बन कडे 8 पाहिजे आणि ऑप्शन कडे 8 पाहिजे. टोटल किती होते 10 होते. टोटल किती होते. मग त्याला असं ऍडजस्ट करा की याच्यातले 6 इथे आणा याच्याकडे 2 ओके राहतील आणि मध्ये ट्रिपल बॉन्ड. काय चला नेक्स्ट आपल्याला NO2 मायनस काढायचं. काय काढायचं आहे आता नायट्रोजन कडे 5 आणि ऑप्शन कडे किती असतात नायट्रोजन कडे 5 आणि ऑप्शन कडे किती असतात 6. 2 ऑप्शन आहे. एक नायट्रोजन आणि 2 ऑप्शन आहे. 6 6 12 आणि मायनस म्हणजे 1 एक एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन असतो. मायनस म्हणजे काय 1 एक्स्ट्रा. मायनस आपण मागे बघितलं होतं ना त्या ऑप्शन 7 होते पण मी म्हणायचं मायनस आहे म्हणजे हॅपी येतो. काय म्हणायचं मायनस आहे म्हणजे हॅपी आहे. इकडे लक्ष द्या. मागेच सांगितलं तुम्हाला इथेच सांगितलं की हा हॅपी का आहे. बघा आता हे याच्याकडे 7च आहे की नाही याच्याकडे 7 आहे पण -1 याच्याकडे -1 हे हॅपी ना 8 झालेत ना. -1 म्हणजे एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन. काय एक्स्ट्रा. मग मॉलिक्युल वरती जर मायनस किती आहे 1 आहे दिसतोय का -1 म्हणजे -1 एक दिसला. ऑक्सिजनचे 6 2 12 नायट्रोजनचे 5 टोटल किती इलेक्ट्रॉन आहे 18. हा मॉलिक्युल मध्ये 18 इलेक्ट्रॉन आहेत लास्ट शेल मध्ये. त्याच्यामध्ये लास्ट शेल. मग स्टेप नंबर 2 आपल्याला स्ट्रक्चर बनवायचं आहे. मग आपल्याला माहिती आहे नायट्रोजन सेंटरला आणि ऑक्सिजन बाहेर. का लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे नायट्रोजन. कळलं का सेंटरला कोण नायट्रोजन बाहेर ऑक्सिजन. बरोबर. सिंगल बॉन्ड बनवायचा. काय आधी बनवायचा सिंगल बॉन्ड. मला विचार करा की याच्यामध्ये आता आपल्याला बॉन्ड बनवायचे तर हे असं स्ट्रक्चर बनणार का. चला हे डोकं लावा की हे स्ट्रक्चर करेक्ट आहे का. इकडे बघ रे. मग आता काय होणार हा फर्स्ट ऑप्शन काय करणार हा फर्स्ट ऑप्शन आपले 2 बॉन्ड बनवून टाकणार. पहिलं एक एक बॉन्ड बनवायचा. काय बनवायचा यांचा एक एक बनवला. हे 2 बनवले म्हणजे हॅपी झाला. हा एक बनवला म्हणजे आपल्याला -1 असला म्हणजे हाय हॅपी आहे. नायट्रोजन तर हॅपीच आहे. नायट्रोजन तर हॅपीच आहे. कळलं का रे. फक्त प्रश्न कुठे होता CO. प्रश्न कुठे CO की पॉइंट. काय टोटल इलेक्ट्रॉन्स आपण जे शेअरिंग आहे ते नीट लक्ष ठेवायचं. थोडं स्टार मॉलिक्युल आहे. काय तसं डायरेक्ट सॉल्व्ह करता येत नाही. एकत्र येऊन मग डिस्ट्रीब्यूट केले आपण ते. बरोबर एकाने नाही शेअर केले. आता इथे कसं नायट्रोजनने प्रॉपर आपला शेअर केला ऑक्सिजनने शेअर केला. इथे कसं प्रॉपर शेअरिंग झालं. इथे कसं झालं थोडं अनइव्हन एकाने शेअरिंग केलंय. बरोबर म्हणून CO ला थोडस स्टार ठेवायचं. काय ठेवायचा स्टार. वेगळा आहे ऑक्टेट कम्प्लीट करणं एवढं ऍडजस्टमेंट आहे. तर अशा प्रकारे आपण शिकलो लेविस स्ट्रक्चर आणि आपण एक्झाम्पल शिकलो आणि CET JEE ला प्रश्न आहे. हे बघा आता याने इथे विचारलंय की ह्या ऑप्शन वरती 1 2 3 वरती काय चार्ज असतो तो +1 -1 0 बरोबर की नाही. आपल्याला तर ऑलरेडी माहिती आहे ना. याच्यावरती किती 0 याच्यावरती +1 याच्यावरती
आपल्याला ऑलरेडी माहिती, पण तो काढता येतो. तो कशाने काढतात? ह्या O3 मॉलिक्युल आहे, हा काय आहे? याचं पण स्ट्रक्चर काढलं होतं, आणि हे असं स्ट्रक्चर आहे तर याच्यामध्ये तुम्हाला चार्ज काढता येतो. चार्ज करण्याचा हा फॉर्म्युला आहे, हा फॉर्म्युला. आपण तो पुढच्या लेक्चरला बघणार की कोणत्याही लेव्ही स्ट्रक्चर मध्ये कोणावरती चार्ज काढायचा असेल तर कसा काढतात. चार्ज काढायचा असेल तर असं डोकं लावलं तर कधी कधी गोष्टी डायरेक्टही काढतात. आता मला सांगा, हे NO2 मायनस आहे बरोबर, हा NO2 मायनस आहे, -1 आहे. मला माहिती आहे की या N सोबतचा एक O हॅपी असणार आहे, एकावरती -1 असणार आहे, मी नायट्रोवरती प्लस असणार आहे. बरोबर की नाही? नाही, एकावरतीच मायनस आहे ना तो, बरोबर. नायट्रोजन हॅपी आहे ना रे इथे, नायट्रोजनला काही लोन पेअर देण्याची गरज नाही, बरोबर. कळलं? चला तर नेक्स्ट लेक्चरला आपण पुढचं बघण्यात होईल. आणि इथपर्यंत कोणाला प्रॉब्लेम आहे ते बोला, विचार. सर NO2 मध्ये